Problem number 5. A line AB measuring 70 millimeter has its end A 15 millimeter in front of VP and 20 millimeter above HP. Other end B is 60 millimeter in front of VP and 50 millimeter above HP. Draw the projections of the line. सगळ्यात पहिल्यांदा इथे मी एक रेफरन्स लाईन ड्रॉ करून घेतो. रेफरन्स लाईनला नाव देऊ आपण XY आणि प्रॉब्लेम मध्ये जशी इन्फॉर्मेशन दिले त्यानुसार एंड ए इज 15 मिलीमीटर इन फ्रंट ऑफ व्हीपी. समवेअर समजा इथं कुठेतरी हे डिस्टन्स आहे 15 इन फ्रंट ऑफ व्हीपी. हा सपोज मी म्हणतो लोकस आहे ए चा अँड 20 मिलीमीटर अबोव एचपी. समवेअर इथं 20 मिलीमीटर डिस्टन्स आहे सपोज. सो 20 मिलीमीटर डिस्टन्स आणि इथं सुद्धा हा लोकस आहे ए चा. अदर एंड बी इज 60 मिलीमीटर इन फ्रंट ऑफ व्हीपी. म्हणजे याच रेफरन्स लाईन पासून 60 मिलीमीटर इन फ्रंट ऑफ व्हीपी. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे आहे 60 अँड 50 मिलीमीटर अबोव एचपी. म्हणजे याच लाईन पासून वरती 50 मिलीमीटर डिस्टन्स. सो इथून वरती 50 मिलीमीटर डिस्टन्स. तर हे डिस्टन्स आहे 50. आता ए चे लोकस आणि बी चे लोकस त्यांनी दिलेले आहेत. इथं आहे लोकस बी चा, इथं आहे लोकस बी चा. हा लोकस आहे बी चा, हा लोकस आहे बी चा, हा लोकस आहे ए चा, हा लोकस आहे ए चा. ए चा आणि बी चा लोकस आपल्याकडे आहे आणि आपल्याकडं लाईनची ट्रू लेंथ आहे. ट्रू लेंथ किती आहे? 70 मिलीमीटर आहे. समीर समजा म्हणतो मी इथं कुठेतरी पॉइंट ए आहे, इथं कुठेतरी पॉइंट ए आहे. हा आणि ट्रू लेंथ माहिती आहे आपल्याला 70 मिलीमीटर. मग मी काय करेन, ए हा सेंटर पकडून आर्क रेडियस 70 घेईन आणि एक मी आर्क क्रिएट करेन. आर्क रेडियस किती आहे? 70 आहे. सो मी 70 असणार असा एक आर्क क्रिएट केला. तर मी ड्रॉ केलेला आर्क ह्या बीच्या लोकसला इथे इंटरसेक्ट करेल. हा पॉइंट आणि हा पॉइंट जर मी कनेक्ट केला तर मग ही आपली काय असेल? ट्रू लेंथ असेल. ही ट्रू लेंथ किती असणार आहे? 70 मिलीमीटर एवढी असणार आहे. बरोबर. तर आपल्याकडे फ्रंट व्ह्यूतली ट्रू लेंथ आहे. इथं सपोज मी म्हणतो तो पॉइंट बी आहे. आपल्याकडे आता फ्रंट व्ह्यूतली ट्रू लेंथ आहे. फ्रंट व्ह्यूतल्या ट्रू लेंथ कडून टॉप व्ह्यूतली ट्रू लेंथ कशी करतो आपण? हे इथं आता रोटेशन आहे. रोटेशन नंतर प्रोजेक्शन आणि प्रोजेक्शन नंतर परत रोटेशन. आणि हे आता रोटेशन या लोकसला इथे इंटरसेक्ट झालं. हा पॉइंट आणि हा पॉइंट जर मी आता कनेक्ट केला, हा इथं पॉइंट मी म्हणतो बी, तर इथं आता हा जो ए बी आहे हा टॉप व्ह्यूतला ए बी नथिंग बट ही ट्रू लेंथ आहे. तर फ्रंट व्ह्यूतल्या ट्रू लेंथ कडून टॉप व्ह्यूतली ट्रू लेंथ कशी मी केली? इथं पहिल्यांदा मी काय केलं? रोटेट केलं. त्याच्यानंतर मी काय केलं? प्रोजेक्ट केलं आणि त्याच्यानंतर मग परत काय केलं? रोटेट केलं. रोटेट पर्यंत इथपर्यंत, त्याच्यानंतर प्रोजेक्ट पर्यंत इथपर्यंत, त्याच्यानंतर परत काय केलं? मी रोटेट केलं. तर मग आता फ्रंटली ट्रू लेंथ आहे आणि फ्रंटली ट्रू लेंथ आहे आणि टॉप व्ह्यूतली ट्रू लेंथ आहे. आणि आता माझ्या ट्रू लेंथ असेल तर मी अपॅरंट लेंथ फाइंड आउट करू शकतो. कसं? ट्रू लेंथ जी आहे ती मी काय करेन? प्रोजेक्ट करेन आणि मग रोटेट करेन. आता ही सपोज ही ट्रू लेंथ आहे. त्या ट्रू लेंथला मी काय करणार? इकडं पहिल्यांदा प्रोजेक्ट करणार आणि प्रोजेक्ट करून मग इथून ते हे जे डिस्टन्स आहे तेवढी आर्क रेडियस घेऊन काय करणार? एक आर्क क्रिएट करणार आणि तो आर्क या बीच्या लोकसला इंटरसेक्ट होतो, इथे इंटरसेक्ट होतो. तर हा पॉइंट आणि हा पॉइंट जर मी आता कनेक्ट केला तर ह्या पॉइंटला मी नाव देतो बी पॉइंट. हा आणि हा बी पॉइंट इज नथिंग बट काय आहे? अपॅरंट लेंथ आहे. इथं जी आहे ही ट्रू लेंथ आहे आणि इथं जी आहे ती अपॅरंट लेंथ आहे. इथं आता जी मला भेटली ही फ्रंट व्ह्यू मधली अपॅरंट लेंथ भेटली. टॉप व्ह्यूतली अपॅरंट लेंथ काढायची असेल तर मग मी इथून सरळ लाईन काय करणार? तर प्रोजेक्ट करणार. ते केलेलं प्रोजेक्शन या बीच्या लोकसला इथं इंटरसेक्ट होतं. तर हा पॉइंट आणि हा पॉइंट जर मी आता कनेक्ट केला तर समजा ह्या पॉइंटला मी नाव देतो बी पॉइंट. बी पॉइंट. तर इथं असणारा हा ए बी जो आहे ही काय असेल? टॉप व्ह्यूतली अपॅरंट लेंथ असेल. बरोबर. म्हणजे समजा ए बी ही फ्रंट व्ह्यूतली अपॅरंट लेंथ आहे. ए बी डॅश म्हणतो मी फ्रंट व्ह्यू मधली ट्रू लेंथ आहे. तसंच इथं असणारा ए बी डॅश ही टॉप व्ह्यू मधली ट्रू लेंथ आहे. आणखी इथं मी नाव देतो ए बी डबल डॅश. तर ए बी डबल डॅश ही
टॉप व्ह्यू मधली अपॅरंट लेंथ आहे. अशा पद्धतीने आपण फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ आणि अपॅरंट लेंथ मिळवली. आता मग अँगल पाहिजेत आपल्याला. तर इथं असणारा अँगल हा ट्रू अँगल आहे फ्रंट व्ह्यू मधला. इथं अँगल असणारा हा आहे ट्रू अँगल आहे टॉप व्ह्यू मधला. इथं असणारा हा अँगल आहे अपॅरंट अँगल फ्रंट व्ह्यू मधला. आणि इथं असणारा हा अँगल आहे अपॅरंट अँगल व्ह्यू मधला. सो अशा पद्धतीने आपण ट्रू अँगल, ट्रू इन्क्लिनेशन्स आणि ट्रू लेन्स, अपॅरंट इन्क्लिनेशन्स आणि अपॅरंट अँगल्स, अपॅरंट लेन्स काय करू शकतो, मिळवू. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. समजला असेल तर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.